कल्याणमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून मोहणे परिसरात राडा झालाय। स्टॉल धारकाच्या मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आलाय। पोलिसांनी 60 जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे। 8 जणांना ताब्यात घेतलंय। पोलीस स्टेशनला बसलो आम्ही। पोलीस स्टेशनले सर्व अधिकारी होते। संजय जाधव होता, एसीपी होता, सीनियर साहेब होता, सगळेच होते। माझे शिष्टमंडळ कार्यकर्ते होते, 2-4 नगरसेवक होते। आम्ही सर्व शिष्टमंडळ गेलो, भेटलो त्यांना प्रत्यक्ष। आणि भेटल्यानंतर पहिले जो प्रकार झाला, आमच्या कार्यकर्त्यांनी जे सांगितलं, दुकानवाले जे स्टॉलवाले होते, तर ते जिथे फटाक्याच्या दुकानं लावली होती, त्या फटाक्यांच्या दुकानाच्या समोर वाजू नको हाच विषय होता त्यांचा। तर त्यांनी सांगितलं समोर दुकानं आहेत, एखादा फटाका उडला तर सगळे दुकानं हे होऊ शकतात ना फटाक्याची। त्याच्यावरनं यांचा वाद झाल्यानंतर त्या मुलावरती यावी पहिली सुरुवात केली कारवाई मारहाण करायची। मारहाण केल्यानंतर त्यांच्या तिथनं जवळपास तिथल्या परिसरात राहणारे ते कार्यकर्ते येऊन त्यांना सर्वजणांनी एकत्र मारल्यानंतर आमच्या महिलांनाही देखील तिथे मारलेले आहेत। काल खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोहना गावामध्ये फटाके लावण्यावरनं 2 व्यक्तींमध्ये भांडण झालं। एक फटाका स्टॉलवाला होता आणि एक फटाका उडवणारा होता। त्यांचं बाचाबाची झाली। बाचाबाचीचं रूपांतर त्यांच्या भांडणामध्ये झालं। त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। काही लोकांना आम्ही ताब्यात पण घेतलेलं आहे। अचानक 60-70 गाववाल्याची पोरं दारू पिऊन सगळे लहुजी नगर में इथं आले। चाकू, तलवारी, बांबू, रॉड सगळं घेऊन आले होते आणि लेडीज दिसल कोणी दिसल त्यांच्यावर हल्ला केलाय। माझ्या पण डोक्यात रॉड घातलाय। फटाक्याच्या वादांवर मोठा वाद होणे हे काही योग्य बाब नव्हती। तरी देखील हा कुठेतरी जातीवर संपत नाही राज्यातला। ही जात कधी जाईल हे आम्हाला कळत नाही। ह्या गोरगरिबांना त्रास देण्याचं काम, या भर दिवाळीमध्ये या सगळ्यांची दिवाळी काळी करण्याचं काम या जातीवाद्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आणि सांगितलेलं आहे पोलीस प्रशासनाला की आमच्या लोकांनी स्वरक्षणाला जर काही केलं असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होता कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।